हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहे। नेहमी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अपयश येत असेल, कोणतेही काम पूर्ण होत नसेल आणि कोणतीही इच्छा तुमची जर पूर्ण होत नसेल तर आपल्याला वडाच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे। ही वस्तू जर आपण वडाच्या झाडाला अर्पण केली तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल आणि त्याचबरोबर दुःख, दारिद्र्य, कर्ज, अडचणी यासारख्या अडचणी सुद्धा नष्ट होतील आणि आपल्या आयुष्याचं सोनं होईल आणि आपल्या मनातल्या कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होतील। तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, आपल्या नेहमी आयुष्यामध्ये जर अपयश येत असेल, मग आपण शिक्षण घेत असू किंवा एखादा बिझनेस करत असू, त्याचबरोबर नोकरी करत असू, तर त्या ठिकाणी जर आपल्याला कायम अपयश येत असेल, त्याचबरोबर आपले जे पती आहेत तर पती एखाद्या ठिकाणी नोकरी करत असेल किंवा त्यांचा बिझनेस असेल तर त्या ठिकाणी जर त्यांना यश मिळत नसेल, वारंवार त्यांना त्याच्यामध्ये जर लॉस होत असेल आणि भरपूर प्रयत्न करून सुद्धा जर तुमची एखादी कठीणातील कठीण इच्छा सुद्धा जर पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्ही हा फक्त एक उपाय करून पहा। हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या मनातील सगळ्या इच्छा या पूर्ण होतील आणि त्याचबरोबर तुमच्या ज्या आयुष्यामध्ये वारंवार येणारी दुःख आहेत, अडचणी आहेत, शारीरिक मानसिक अडचणी असतील किंवा आजारपण असतील, दारिद्र्य असेल, गरिबी असेल, कर्ज असेल तर ते सुद्धा तुमचं नक्कीच नष्ट होईल। तर बघा, तुमचं कर्ज असेल एखादं आणि ते कर्ज तुमचं जर प्रयत्न करून सुद्धा जर फेडलं जात नसेल किंवा त्या कर्जातनं जर तुम्हाला मुक्ती मिळत नसेल तर तुम्ही हा एक उपाय नक्की करा। हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एक खोबऱ्याची वाटी लागणार आहे। जे सुकं खोबरं असतं तर त्या खोबऱ्याची एक वाटी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला मूठभर रवा घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक मूठभर साखर सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा रवा तुम्हाला थोडासा भाजून घ्यायचा आहे आणि भाजून तुम्हाला थंड झाल्यानंतर तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला मूठभर साखर त्यामध्ये टाकायची आहे आणि हा रवा आणि साखर तुम्हाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स केल्यानंतर तुम्हाला खोबऱ्याची जी वाटी आपण घेतलेली आहे तर त्याचा तुम्हाला दोन भाग करायचे आहेत आणि या दोन वस्तू तुम्हाला त्यामध्ये भरायच्या आहेत। या वस्तू घेऊन तुम्हाला वडाच्या झाडाखाली जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला वडाच्या झाडाखाली एक खड्डा खणायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये ही खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती तुम्हाला पुरायची आहे। आता पुरायची कशी आहे तर पहा, संपूर्णपणे आपल्याला त्या खड्ड्यामध्ये पुरायची नाहीये, तर आपल्याला फक्त थोडीशी जी खालची बाजू आहे तर ती मातीमध्ये गेली पाहिजे आणि वरची बाजू जी आहे तर ती उघडी राहिली पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला ती पुरायची आहे, जेणेकरून तिथे जे पक्षी असतील, कीटक असतील, मुंग्या असतील तर त्या वाटीमधलं म्हणजे त्या खोबऱ्याच्या वाटीमधलं जे पदार्थ आहेत तर ते खाऊन घेतील। अशा पद्धतीने आपल्याला अर्धवट अशी ती पुरायची आहे। पूर्णपणे आपल्याला पुरायची नाहीये, तर थोडीशी माती आपल्याला टाकायची आहे, बाकीचं तुम्हाला उघडं ठेवायचं आहे। त्यासोबतच तुम्हाला बरोबर जाताना एक दिवा सुद्धा घेऊन जायचा आहे। तुपाचा किंवा तेलाचा तुम्हाला दिवा तुमच्या सोबत घेऊन जायचा आहे आणि तिथे दिवा तुम्हाला हा प्रज्वलित करायचा आहे। अगरबत्ती सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि तिथे तुम्ही लावू शकता। यानंतर वडाच्या झाडाला आपल्याला प्रार्थना करून सांगायचं आहे की तुम्ही हा उपाय कशासाठी करत आहात। आयुष्यामध्ये तुम्हाला नेहमी अपयश येत आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, कर्ज आहे, इच्छा पूर्ण होत नाही, मुलांची, पतीची आणि घराची प्रगती होत नाही, यासारख्या तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या तुम्हाला प्रार्थना करून सांगायच्या आहेत आणि तुमच्या मनातली इच्छा सुद्धा तुम्हाला व्यक्त करायची आहे। असं म्हटलं जातं की वडाच्या झाडामध्ये भगवान शिवशंकरांचा वास असतो आणि या झाडामध्ये अनेक देवतांचा सुद्धा वास असल्यामुळे या झाडाला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलं जातं। आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की आपण हा उपाय केला तर वडाच्या झाडाची जर आपण पूजा केली तर अखंड सौभाग्याची आपल्याला प्राप्ती होते आणि सुख समृद्धी सुद्धा आपल्या घरामध्ये नांदत असते आणि त्यामुळे वटवृक्षाची पूजाही केली जाते।
त्याचबरोबर देवी सावित्रीने सुद्धा आपल्या पती सत्यवानासाठी वडाच्या झाडाखाली बसून यमराज्यापासून त्याचे प्राण वाचवले होते आणि म्हणूनच तिला वट सावित्री असं सुद्धा म्हटलं जातं। जर तुम्हाला वडाचं झाड मिळालं नाही किंवा तुमच्या आजूबाजूला नसेल तर मग हा उपाय तुम्ही सांगितल्याप्रमाणे पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा करू शकता। पिंपळाच्या झाडाला सुद्धा अतिशय महत्त्व असतं। पिंपळाच्या झाडामध्ये सुद्धा भगवान विष्णूंचा वास असतो आणि माता लक्ष्मीचा वास असतो। तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अगदी पिंपळाच्या झाडाखाली हा उपाय करता येईल। तर तुम्हाला मी 2 ऑप्शन दिलेले आहेत। जे झाड तुमच्या आजूबाजूला असेल तर त्या झाडाजवळ तुम्हाला हा उपाय करायचा आहे। जेव्हा साखर, रवा आणि खोबरं जे आहे तर ते तुम्ही तुमच्या झाडाखाली या ठेवता तर तिथे येणारे जे पक्षी, कीटक, मुंग्या आहेत तर ते अन्न खातात आणि त्यांचं आत्मा जो आहे तर तो तृप्त होत असतो आणि तो तृप्त झाल्यामुळे त्या झाडामध्ये असणाऱ्या देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल तर ते सुद्धा दूर होत असतात आणि म्हणूनच हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे। हा उपाय जर आपण महिन्यातनं एकदा केला तरीही चालेल। त्यामुळे आयुष्यामध्ये कधीच आपल्या कुठल्याही प्रकारचं संकट येणार नाही आणि आपल्या अशा कुठल्याही इच्छा अपूर्ण सुद्धा राहणार नाहीत। आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि आयुष्यभर आपलं कधीही दुःख, दारिद्र्य, कर्ज हे सुद्धा राहणार नाही। त्यामुळे तुम्ही हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये केला तरीही चालेल किंवा महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी केला तरीही चालेल। त्याचबरोबर प्रत्येक महिन्यामध्ये एक वेळा तरी उपाय तुम्ही नक्की करा। प्रत्येक महिन्यामध्ये करणं शक्य नसेल तर फक्त एकदा सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। जेव्हा तुम्हाला शक्य होईल, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे बघा तुमचं आयुष्य हे नक्कीच बदलून जाईल आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील। आयुष्यातलं सर्व दुःख, अडचणी, दारिद्र्य, संकट हे सुद्धा नष्ट होईल। मासिक धर्म असेल, सूतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही। ते दिवस सोडून तुम्ही इतर दिवशी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।